श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर चला आता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की स्वामीचं तुम्ही नामस्मरण करा। स्वामींचे रोज तुम्ही 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृत करा। स्वामीचरित्र सारामृत करताना तुम्ही 11 माळी पण त्यांच्या नियमित करा। त्यामुळे काय होईल, स्वामी तुम्हाला बांधील राहतील। तुमचे जे काही मनोकामना असेल ते नक्कीच पूर्ण होईल। त्यामुळे 3 अध्याय आणि 11 माळी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हे करीत असताना तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवा। विश्वास ठेवताना त्या थोडा संयम पण धरा, कारण संयम धरणं खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यासाठी एक तुम्हाला मी उदाहरण सांगते। तर गुरु आपल्या शिष्याबरोबर तीर्थयात्रेला निघाले असतात, तर त्यांच्याबरोबर तीन शिष्य असतात। तर ती उन्हाळ्याचे दिवस असतात, ते रस्त्याने चाललेले असतात। रस्त्याने जाता जाता त्यांना एक शेत लागतं आणि शेतावर ते पाणी पिण्यासाठी थांबतात। पाणी पिण्यासाठी थांबल्यानंतर गुरु आणि शिष्य यांचं पाणी पियायचं होतं, तर एक शिष्याचं पाणी पियायचं राहतं आणि तो मागं राहतो आणि ती तिघजण पुढे निघून जातात। पुढे निघून गेल्यानंतर काय होतं, हा शिष्य ते पुढे गेल्यामुळं तो काय करतो, शेताच्या मधोमध्ये असं धावत चालतो। शेताच्या मध्ये तो धावत चालत असताना तो शेतीचा मालक असतो ना, तो शेतकरी त्याला तो पकडतो। आणि पकडल्यामुळं काय होतं, कारण त्याच्या शेताचं धान्याचं तर नुकसान झालेलं असतं, ते ज्वारीचे सगळे ताटं पडलेले असतात, त्यामुळे त्याचे नुकसान झालेलं असतं। मग ते पकडल्यामुळं काय करतो शेतकरी, त्याला अभद्र बोलतो, त्याला शिव्या देतो। तर ह्या शिष्य ते त्याचं ऐकून घेतो, पण ऐकत खूप बोलतो तो ऐकून घेतो तसाच। तर हे पुढे गुरु शिष्य गेलेले असतात। तर ते काय म्हणतात, आपला शिष्य एवढा मागं का राहिला, तर ते पाहण्यासाठी त्याला बघायला जातात। तर बघतो तर काय, तो शेतकरी असतो ना, तर त्याला तो शिव्या देत असतो। तर मग हा गुरु त्याच्याजवळ जातो आणि शिष्यापाशी जाऊन असा उभा राहतो। शिष्याजवळ उभा राहिल्यानंतर शिष्याला वाटतं आपल्या गुरुचं आपल्यावर म्हणजे आपल्या पाठीमागे म्हणल्यावर आपण त्या शेतकऱ्याचं काय ऐकायचं। म्हणून तो काय करतो, शेतकरी त्याला बोलायला लागला किंवा हा पण शेतकऱ्यासारखाच त्याला शिव्या देऊ लागतो। शिव्या दिल्याबरोबर गुरु त्याच्या जे साईडला असतो, तो गुरु त्याच्यापासून निघून जातो। गुरु निघून गेल्यानंतर काय होतं, शिष्य पण आणि शेतकऱ्याचं तर दोघांचं भांडण नंतर मिटतं थोड्या वेळाने। मग शिष्य पळत जातो आणि गुरुपाशी येतो आणि गुरुला म्हणतो, गुरु तुम्ही मला शेतकरी ज्यावेळेस बोलत होता त्यावेळेस तुम्ही काच निघून आला, माझ्यावर एवढं संकट आलं असताना तुम्ही असं माझी साथ का सोडली। तर गुरु त्याच्यावर एक सुंदर असं उत्तर देतात। गुरु म्हणतात, अरे वेड्या, मी तर तुझ्या कायम जवळच आहे म्हणले, पण तुझा जिभेवरचा संयम सोडला म्हणले। ज्यावेळेस तो शेतकरी बोलत होता त्यावेळेस तू त्याला न उत्तर देता फक्त त्याचं ऐकत होता, त्यावेळेस आम्ही तुझ्या बरोबर होतो, पण ज्यावेळेस ते शेतकऱ्याबरोबर तू पण त्याच्यासारखं बोलायला लागलास त्यावेळेस आम्ही तुझी साथ सोडली, कारण त्यावेळेस तुझा जिभेवरचा संयम सुटला। कारण तुझी जीभ ही फक्त नामस्मरणासाठीच आहे, कुणाला वाईट बोलण्यासाठी नाही। त्यामुळं तू जोपर्यंत माझ्या नामस्मरणात आहे तोपर्यंतच मी तुझ्या पाठीशी आहे, पण तू हे तसं केलं नाही, तर त्याच्यामुळं मी तुझी साथ सोडली। तर आपलं पण असंच आहे, कुणी आपल्याला अभद्र बोललो की आपण पण त्याच्यासारखं बोलतो। त्यामुळे काय होतं, आपला संयम सुटतो आणि आपला जर संयम सुटला तर गुरु पण आपली साथ सोडतात। त्यामुळे जर गुरुची साथ हवी असेल तर आपला संयम सुटून देऊ नका। त्यामुळं श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही करा। तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या नामाने जर तुमचे चांगलं वाटत असेल तर तुम्ही त्या देवाचं पण नामस्मरण करू शकता, परंतु नामात राहा, नेहमी नामात राहा आणि आपल्या जिभेला पण चांगल्या सवय लावा, जेणेकरून आपला गुरुचा आपल्या डोक्यावर हात राहील। तर माझं तुम्हाला एवढंच आहे, ते नामस्मरण करीत राहा। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजं शरणं